Friends, today we are going to learn a grammar topic. Name of the topic is A and D. मित्रांनो, आज आपण ग्रामरचा एक वेगळा टॉपिक शिकणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे ए एन द. आता ए एन द म्हणजे काय, तर ए एन द ही उपपदे आहेत. मराठीमध्ये आपण त्याला बोलत असतो उपपदे. आता ही उपपदे वाक्यामध्ये कशी वापरावी, हाऊ टू यूज ऑल दिस आर्टिकल्स इन सेंटेन्सेस, वी विल लर्न इट. नाउ लेट अस सी how to use. An article is a word used with noun to specific person or thing or someone or something in general. उपपदे हा विशिष्ट शब्दासाठी, व्यक्ती, वस्तू किंवा कोणत्याही सामान्य गोष्टीसाठी वापरला जाणारा शब्द आहे. आता मित्रांनो, ए एन दी हे जे आर्टिकल्स आहेत ही एखाद्या व्यक्तीसाठी, वस्तूसाठी किंवा सामान्य गोष्टीसाठी आपण वापरत असतो. आपण त्याचा पुढे नियम अभ्यासणार आहोत की केव्हा आणि कसे वापरावे. द वर्ड ए एन अँड द आर कॉल्ड आर्टिकल्स. ए एन आणि द या शब्दांना उपपदे म्हणतात. ती तीन शब्द ही उपपदे म्हणून ओळखली जातात आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बोलत असतो आर्टिकल्स. नाउ फ्रेंड्स, वी विल लर्न रूल्स वन बाय वन. आर्टिकल्स आर यूज्ड बिफोर नाउन्स. We use a before nouns beginning with a consonant sound. मित्रांनो, वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा कॉन्सोनंट लेटर असते तेव्हा शब्दामध्ये कॉन्सोनंट येतो सुरुवातीला. त्या अगोदर आपल्याला कोणते आर्टिकल वापरावे लागते, उपपद वापरावे लागते, तर ए हे उपपद वापरावे लागते. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हाऊ मेनी कॉन्सोनंट्स आर देअर इन इंग्लिश अल्फाबेट्स. टोटल 21 कॉन्सोनंट्स आर देअर अँड 5 वॉवेल्स आर देअर. आणि जेव्हा ही 21 कॉन्सोनंट्स सेंटेन्समध्ये येतात त्यावेळेस आपल्याला ए हे आर्टिकल वापरायचे असते. सेकंड रूल फ्रेंड्स, वी यूज एन बिफोर द नाउन्स बिगिनिंग विथ अ वॉवेल साऊंड. आणि जेव्हा वाक्यामध्ये शब्द येतो तो शब्द हा वॉवेलने सुरुवात होतो, म्हणजेच स्वराने सुरुवात होतो, त्यावेळेस आपल्याला वापरावे लागते एन हे आर्टिकल. एन हे सिंग्युलर आर्टिकल आहेत, म्हणजे ते एकवचनी नामासाठी वापरले जातात आणि त्यांचा अर्थ देखील एकवचनी होत असतो. आता वेन वी स्पीक ऑफ द सेम थिंग अगेन वी यूज द. आपण जेव्हा दोन गोष्टी सांगत असतो आणि आपण पहिल्या वाक्यामध्ये एक गोष्ट सांगतो आणि दुसऱ्या वाक्यामध्ये देखील पहिलीच गोष्ट जेव्हा डिनोट करत असतो त्यावेळेस आपल्याला पहिल्या वेळेस ए हे आर्टिकल वापरावे लागते, परंतु सेकंड टाइम आपल्याला द हे आर्टिकल वापरावे लागते, कारण आपण तीच गोष्ट परत रिपीट करत असतो किंवा त्या गोष्टीचे आपण वर्णन करत असतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑफ ए अँड द. द गर्ल इज प्लेइंग विथ अ बॉल. एक मुलगी बॉल सोबत खेळत आहे. आता फ्रेंड्स, आपण बघू शकतो की अ बॉल, बी हा कॉन्सोनंट आहे आणि बॉल हा काय आहे, तर हे एक नाउन आहे. आणि जेव्हा एखादे नाउन असेल किंवा एखादी गोष्ट असेल आणि ती जेव्हा कॉन्सोनंट असेल त्यावेळेस आपल्याला त्या अगोदर काय वापरावे लागते, तर ए हे आर्टिकल वापरावे लागते. म्हणून फ्रेंड्स, आपण कॉन्सोनंटच्या अगोदर ए बॉल वापरलेले आहे, म्हणजे एक बॉल. आता मित्रांनो, आपण पुढील सेंटेन्स बघणार आहोत. फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. नैनेश बॉट अ न्यू मोबाईल एस्टरडे. नैनेशने काल एक नवीन मोबाईल विकत आणला. आता यामध्ये अ न्यू म्हणजे काय, नवीन. परंतु यन हा काय आहे, कॉन्सोनंट की वॉवेल, तर हा कॉन्सोनंट आहे. आणि कॉन्सोनंट नंतर आपल्याला कोणते आर्टिकल वापरावे लागते, तर ए हे आर्टिकल वापरावे लागते. सो फ्रेंड्स, ऑलवेज कीप इन माइंड, whenever in the sentence consonant is given before that you must use a article, and whenever vowel is given that time you have to use an article. Now let us see next example friends. She is eating an orange. आता मित्रांनो, ओ हा काय आहे, तर हे एक स्वर आहे, त्यामुळे आपण सेंटेन्समध्ये वापरत आहोत an orange. मित्रांनो, इथे जर वाक्यामध्ये कॉन्सोनंट असते तर त्यावेळेस आपण काय वापरले असते, ए हे उपपद वापरले असते, परंतु ऑरेंज म्हणजेच हे काय आहे, स्वर आहे, म्हणून आपण वापरत आहोत an orange. नाउ फ्रेंड्स, वी विल सी नेक्स्ट एक्झाम्पल. दिस इज an elephant. आता an elephant म्हणजे काय, याची
सुरुवात ही स्वराने होत आहे, वॉवेलने होत आहे, म्हणून आपण वापरत आहो एन हे आर्टिकल. ही बॉट अ कार, द कार वॉज मेड इन जर्मनी. त्याने एक कार विकत घेतली आणि ती कार जर्मनीमध्ये तयार झालेली होती. आता या सेंटेन्समध्ये फर्स्ट सेंटेन्स इज डिनोटिंग or giving information about car and second sentence is also denoting about the same thing, that car was made where. So when in one sentence or in two sentence information is given about the same thing, that time in first sentence we have to use a article and in second sentence we have to use the article. So that's why in first sentence here it is given a article, a car, and in second sentence the car. In this way friends, you have to keep in mind that first time we have to use a article and second time we have to use the article. This is an ant. The ant is on the leaf. आता मित्रांनो या वाक्यामध्ये काय आहे तर ही एक ॲन्ट आहे आणि ती ॲन्ट कशावरती आहे तर ती झाडाच्या पानावरती आहे. आता इथे ॲन ॲन्ट, ॲन्ट म्हणजे काय मुंगी, आणि आपण ॲन्ट ही स्पेलिंग ही एने सुरुवात होत आहे, ते एक वॉवेल आहे, त्याच्यामुळे आपण तिथे वापरत आहोत ॲन हे आर्टिकल. अँड सेकंड सेंटेन्समध्ये देखील द ॲन्ट, ए हे देखील स्वर आहे किंवा वॉवेल आहे, परंतु आपण इथे काय वापरत आहोत तर द हे आर्टिकल वापरत आहोत. परंतु मित्रांनो जेव्हा वाक्यामध्ये दोन गोष्टी दाखवलेल्या असतात, दोन सेंटेन्स दिलेले असतात आणि एकच गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते, त्यावेळेस आपल्याला हा रूल लक्षात ठेवण्याची गरज नाही की हे कॉन्सोनंट आहे की वॉवेल आहे. आपण जर बघितलं, इफ यू सी दिस ॲन्ट इज स्टार्टिंग विथ ए बट you should not use an here, you have to use the. Because why? Because about the same thing in two sentences information is given. So in first sentence use a or an according to the rule, and in second sentence you have to use the article only. Now friends, we will see some examples. Fill in the blanks with a or an. आता मित्रांनो आपण a and चे examples बघणार आहोत. आता यामध्ये आपण बघू शकतो डॅश डॅश कार म्हणजे काय, अ कार. आता कारची स्पेलिंग कशाने स्टार्ट होत आहे तर सीने स्टार्ट होत आहे, आणि सी काय आहे तर ते एक कॉन्सोनंट आहे. सो फ्रेंड्स, बिफोर कॉन्सोनंट वी हॅव यूज्ड हियर ए आर्टिकल. एरोप्लेन, एरोप्लेन स्पेलिंग इज स्टार्टिंग विथ ए and that is vowel, and before vowel we are using an. So an aeroplane, an umbrella. In this way friends, we have to use a and an. Now let us see next examples. A glass, a kettle, a tiger, an ambulance, a doctor, an orange, an apple. अशा प्रकारे मित्रांनो ए आणि एन हे काय दाखवतात तर ए अँड एन हे एक म्हणजे कोणतीही गोष्ट किती आहे तर एक आहे, सिंग्युलर आहे हे दाखवत असतात. परंतु याचे नियम वेगवेगळे आहेत. कॉन्सोनंट असेल तर आपल्याला वापरावे लागते ए आर्टिकल, वॉवेल असेल तर आपल्याला वापरावे लागते एन आर्टिकल. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी. फिल इन द ब्लँक विथ ए और एन. प्लीज गिव मी एन ऑरेंज. Friends, you can see here an is given in red color and that is article, and that article we have used an article because why? Because next spelling is starting with vowel. Now next friends, the cat is playing with a ball. cat ही बॉल सोबत खेळत आहे आणि इथे बॉल काय आहे तर एकवचनी नाम आहे, आणि ते आता बॉलची स्पेलिंग कॉन्सोनंटने सुरुवात होत आहे म्हणून आपण वापरले आहे अ बॉल. माय फादर इज ॲन इंजिनियर. माझे वडील इंजिनियर आहेत. आता मित्रांनो आपण बघूया पुढील एक्झाम्पल्स. हर मदर इज अ टीचर. तिची आई शिक्षिका आहे. आता ए हे काय डिनोट करत आहे तर एक, आणि टीचर म्हणजे काय शिक्षिका. अशा प्रकारे आपण बोलू शकतो की तिची आई शिक्षिका आहे. आय वॉन्ट टू बाय अ स्टोरी बुक. मला एक पुस्तक, गोष्टीचे पुस्तक विकत घ्यायचे आहे. सुरेश बॉट अ न्यू रेफ्रिजरेटर एस्टरडे. सुरेशने एक नवीन रेफ्रिजरेटर विकत आणले. आशिफ इट्स ॲन एग एव्हरी डे. आशिफ दररोज अंडे खातो. अशा प्रकारे मित्रांनो आपण ए आणि एन आर्टिकल वापरून वाक्य तयार करू शकतो. एम एफ हुसेन वॉज ॲन आर्टिस्ट. एम एफ हुसेन हा एक कलाकार होता किंवा आर्टिस्ट होता.
आय हॅव अ टेडी बिअर. माझ्याकडे एक टेडी बिअर आहे. आता मित्रांनो आपण बघूया फिल इन द ब्लँक विथ ए एन अँड द. आता ही 3 आर्टिकल वापरून आपल्याला वाक्य पूर्ण करायची आहेत. तर मित्रांनो आपण आता हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, देर इज अ लिझार्ड, द लिझार्ड इज ऑन द वॉल. मित्रांनो आता ही 2 वेगवेगळी वाक्य देण्यात आलेली आहेत, परंतु आपण जर बघितलं तर फर्स्ट सेंटेन्समध्ये आपण ए हे आर्टिकल वापरले आहे आणि सेकंड सेंटेन्समध्ये आपण द हे आर्टिकल वापरलेले आहे. कारण का मित्रांनो, कारण या दोघंही सेंटेन्समध्ये आपल्याला एकाच गोष्टीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे लिझार्डबद्दल. सो फ्रेंड्स, वी विल सी नेक्स्ट एक्झाम्पल. माय फादर बॉट मी अ बायसिकल, द बायसिकल वॉज मेड इन इंडिया. माझ्या वडिलांनी एक बायसिकल मला विकत आणली आणि ती बायसिकल इंडियामध्ये तयार झालेली होती. तर आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये वापरत आहोत ए हे आर्टिकल आणि सेकंडमध्ये वापरत आहोत द हे आर्टिकल. आय वेंट टू अ शॉप, द शॉपकीपर सेल्स केक्स. मी एका शॉपला गेलो आणि तो शॉपकीपर केक विकतो. आणि मित्रांनो आता यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे तर शॉप विषयी आहे. तर आपण बिफोर शॉप वी हॅव यूज्ड ए आर्टिकल, इन नेक्स्ट सेंटेन्स वी हॅव यूज्ड द आर्टिकल. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जेव्हा 2 सेंटेन्स असेल, फर्स्ट सेंटेन्समध्ये ए और एन अँड सेकंड सेंटेन्समध्ये द हे आर्टिकल वापरावे लागते. मीरा बॉट अन आईस्क्रीम, द आईस्क्रीम वॉज टेस्टी. मीराने एक आईस्क्रीम आणली आणि ती आईस्क्रीम खूप टेस्टी होती. जिगर हॅज अ पॅरट, द पॅरट स्पीक्स राम राम. आणि जिगरकडे एक पॅरट आहे आणि तो राम राम बोलतो. आता पी हा कॉन्सोनंट आहे आणि त्यासाठी आपण त्या वाक्यामध्ये वापरत आहोत आर्टिकल ए आणि त्यानंतरचा परत सेंटेन्समध्ये पी परत कॉन्सोनंट आहे आणि आपण इथे वापरत आहोत द हे आर्टिकल. द गार्डनर कॉट अन अर्थवॉर्म, ही पुट द अर्थवॉर्म इन द जार. गार्डनरने एक अर्थवॉर्म पकडला आणि त्याने तो एका जारमध्ये टाकला. इन दिस वे फ्रेंड्स, in first example we are using an article and in second sentence we are using the article. Now friends, let us see some more examples. Nita bought a blue dress. She liked the dress very much. नीताने एक ब्ल्यू कलरचा म्हणजे निळ्या कलरचा ड्रेस घेतला आणि तिला तो ड्रेस खूप आवडतो. आता ब्ल्यू B is consonant, so that's why we have to use a article. And in second sentence again D is consonant, but second sentence is giving information about the same thing, that's why we are using the article. Now friends, let us see next. Please give me an envelope, I want to send the letter. कृपा करून मला envelope द्या, मला पत्र पाठवायचे आहे. अशा प्रकारे an आणि the article आपण वाक्यात वापरत आहोत. There is an egg, the egg is for me. तिथे एक अंड आहे आणि ते अंड हे माझ्यासाठी आहे. In this way friends, today we have learned articles a, an and the. अशा प्रकारे मित्रांनो आपण उपपदे शिकलेलो आहोत आणि आपण सगळे जे नियम आहेत, सगळे जे रूल्स आहेत चांगल्या प्रकारे लक्षात ठेवले असतील आणि याचा आपण वाक्यात उपयोग करावा अशी मी अपेक्षा करतो. Thank you friends, have a nice day. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.
Thank you. Thank you.